रावण दहन होत असतं। पण बघू आता, आहोंना मनवून बघते, जर म्हटले जाऊ तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला भेटेल पंचवटीवरचा रावण दहनचा कार्यक्रम। नक्की कमेंट करा, माझी एवढी मोठी फॅमिली, एवढी मोठी पब्लिक कशी वाटते नक्की मला सांगा। आणि आमचं चाललेलं पाय पडा पाय पडा पाय पडा असली सोनं द्या आता, हे पाय असली सोनं भेटलंय आता, हे पाय असली सोनं भेटलं पाय, आते नका द्या आता। हाय हॅलो, नवा दिवस नवा ब्लॉग। आज आहे दसरा आणि दसऱ्याचे खूप सारे कामं चाललेले। इकडे बघा, एवढे सारे भांडे की जे मी आत्ता साफ करून ठेवले। इकडे होतंय वरण, इथे झालाय भात, इकडे केली मी भरलेली वांगे आणि पोळ्या झाल्याय। गोड म्हणून गुलाबजाम आणले। तर दरवेळेस दसऱ्याला माझ्याकडे पुरण असतं, पण तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की घरी यायलाच 2 वाजत आले, 2 वाजले झोपायला आणि आता पण बघा 1 वाजत आला। आत्ता कधी स्वयंपाक झाला, अजून किचन क्लीन करायचंय, उपास सोडायचा आहे आणि घर पण खूप सारं घाण आहे अजून, म्हणजे पसारा जवळपास आवरलेला आहे। पण हे पण तुम्हाला घराचा अवतार दाखवते। फुलं कुठे पडले, झाडू कुठे पडल्या, उशा कुठे पडल्या, बापरे खूप सारं घाण आहे। सगळं काही आवरायचंय, आता आवरायला घेते। आणि तशा माळी बनवून झाल्या आमच्या। माळी बघा इकडे, एवढ्या साऱ्या माळी बनवल्या। इकडे चालू आहे गाडी साफ करायचं काम आणि तिकडे पण बाहेर अहो XUV साफ करताय। ऑलरेडी ती काल वॉशिंगला गेलेली, पण पुन्हा रात्री फिरले, पुन्हा ती खराब झाली। तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा। आज आहे दसरा, दिवसभराचा ब्लॉग असेल, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा। आता स्वयंपाक वगैरे झाला, घर वगैरे आवरून घेते, सगळं साफसफाई करून घेते। त्यानंतर बहुतेक 2 वाजतील मला आज उपास सोडायला। आणि पुरण टाकलं असतं, पण 9 दिवस उपवास होते आणि लगेच गोड म्हटलं का ते जाणार पण नाही। तसंही जेवण आज जाणारच नाहीये, थोडंफारच खाल्ल्या जाईल, कारण 9 दिवस पोटात काही नसतं। चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा आजचा दिवस कसा जातो। आणि हा स्किप न करता पूर्ण बघा। जर आहो आमचे रेडी झाले ना, तर संध्याकाळी आम्ही जाणार पंचवटी। तिथे असते रावण दहन, म्हणजे असे खूप छान कॅरेक्टर बनतात, सगळे राम लक्ष्मण सीता हनुमान, असं सगळं छान बनवून संध्याकाळी ना गंगेवर रावण दहन होत असतं। पण बघू आता, आहोंना मनवून बघते, जर म्हटले जाऊ तर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला भेटेल पंचवटीवरचा रावण दहनचा कार्यक्रम। चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा। आता झाले फायनली रेडी, वाजत आले 7। हे बघा, ही अशी मस्त अशी साडी वेअर केली आहे, एक मोठं मंगळसूत्र, एक छोटं मंगळसूत्र आणि माझ्या पाहिलेल्या तुम्ही बांगड्या। तर अशी छान आता रेडी झालेली। आता आहो येतील सोनं आणि मीठ घेऊन। काय हो हो, तर आता ते येतील मीठ आणि सोनं घेऊन, मग त्यांचं औक्षण करणार आणि देवाजवळ ते पहिले आम्ही ठेवणार आणि त्यानंतर होईल गाड्यांची पूजा आणि नंतर जाऊ मम्मीकडे। डोळे एवढे का सुजलेले, तर माझं आवरलं 2:30 वाजता आणि जो पडली थोडं एक डोळाच लागला, तर 5:30 वाजेपर्यंत मला काही जाग आली नाही, थकवाच एवढा होता। तर चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि मी कशी दिसते नक्की कमेंट करा। आहो आणि 2 मुलं हे गेलेली होती आपट्याची पानं आणि मीठ घ्यायला। आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी घरात मीठ आलं पाहिजे असं। तर ही प्रथा तुमच्याकडे पण आहे का? असेल तर मला नक्की कमेंट करा। आणि ते घेऊन आले आपट्याची पानं। त्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही सोनं म्हणतो आपण त्याला, सोनं येते देतो आपल्या देवाला आणि देवाजवळ सोनं आणि मिठाची पिशवी त्यांनी तिथे ठेवलेली आणि देवाला ते सोनं देत होते। पण माझा परम होता की ज्याचं खूप सारं मध्ये मध्ये चाललेलं की मला सोनं द्यायचंय जय बाप्पाला, पण त्याला म्हटलं 2 मिनिटं थांब, झालं पप्पांचं देऊन की तुला देऊ देते। तर असं काही आमचं काल चाललेलं, तर मस्त असं वाटत होतं। आणि फायनली देवांना
देऊन झालं सोनं. बघा कसं वाटतंय. आणि माझा हा जो नवरात्रीचा दिवा आहे तो अक्षरशः आज सुद्धा विझलेला नाहीये. तेल म्हणायला गेलं तर खूप कमी आहे, पण तो अखंड असंच चालू होता आणि विझला अजिबात नाही. आणि त्यानंतर असतं ते आपल्या नवऱ्याचं आणि मुलांचं औक्षण करणं दसऱ्याला. तर ते इथं आमचं चाललेलं होतं. सगळ्यात पहिले मी आहोंना ओवाळून घेतलं, त्यानंतर परमला. कारण परमला असं वाटत होतं की हॅपी बर्थडे की काय, कारण त्याला माहिती ना की बर्थडे असला की मगच आपण ओवाळतो. त्याचा विचार होता मम्मी हॅपी बर्थडे, मम्मी हॅपी बर्थडे. इतका म्हणजे काय मुलांना प्रश्न पडतील ना, खरंच सांगता येत नाही. आणि तुमच्याकडे पण दसऱ्याला असं ओवाळतात का ते पण मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्याकडे दसरा कसा झाला किंवा तुमच्याकडे दसऱ्याची काय परंपरा आहे किंवा काय पद्धत आहे तेही नक्की कमेंट करा. आणि काल झालं काय ना की एवढा उशीर झाला आम्हाला सगळं करत की काल पंचवटी जाणं झालंच नाही आम्हाला. म्हणजे मी तुम्हाला म्हटलेले की पंचवटी जाणार आणि पंचवटीतलं तुम्हाला दाखवणार, पण शक्यच झालं नाही. तरी इथं वाजलेले होते 6:15 आणि 6:30ला आमच्या गाड्यामध्ये घेत होतो आम्ही सगळं. खूप आवरायचा प्रयत्न केला घाईमध्ये की सगळं करू असं पटापट आणि पंचवटी जाऊ, पण नाही शक्य झालं. कारण तुम्हाला माहिती आहे माझी फॅमिली खूप सारी मोठी आहे, त्यामुळे सगळी फॅमिली भेटते आणि नंतर सगळं सेलिब्रेशन होतं, त्याच्यामुळे काही शक्य झालंच नाही. इथे फायनली आमच्या 3 गाड्या आहे ज्यामध्ये आल्या आणि नंतर XUV आहे की ती पण पूर्व पश्चिम करून आम्ही लावत होतो. कारण सहसा ओवाळताना पूर्व पश्चिम असावं अशी म्हणजे पद्धत आहे किंवा असं आम्ही मानतो. त्यामुळे सगळ्या गाड्या आम्ही पूर्व पश्चिम करून घेतल्या आणि 3 गाड्या आणि एक XUV ही आमची स्वतःची आहे. त्यानंतर येणार होती माझी सगळी फॅमिली इकडे. माझी जेठ, दीर, हा माझा मानलेला भाऊ की तुम्ही त्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतात की तो पण माझ्याकडे असतो. आणि ही आमची सगळी पब्लिक की जी नंतर गाड्यांवर बसते. माझे जेठ, त्यांचा मुलगा, माझे मुलं, दिराचे मुली, असं काही सगळं होतं. आणि फायनली आमचं ओवाळणं सुरू झालं. आणि कमीत कमी ना हे सगळं ओवाळायला हे करायला आम्हाला 1 तास लागूनच जातो. कारण सगळ्यांच्या गाड्या, पुन्हा त्यांच्या सेटिंग, ओवाळणं आणि आम्ही तिघी जावा, खूप म्हणजे असं घर असं भरलेलं असतं. आणि तुम्हाला खरं सांगते अर्धा तास जरी आम्ही सगळे एकत्र असलो ना तर माझ्या घराचा अवतार आहे ना तो बघण्यासारखा असतो. इतकं घाण होऊन जातं कारण सगळे लेकरं छोटे छोटे त्याच्यामुळे, आणि घर मोठं असल्यामुळे ते लवकर घाण होऊन जातं. इथे चाललेलं होतं आहोंचं सगळ्यांच्या अंगावर फुलं फेकणं आणि इथं चालू पण होतं एकेकीचं ओवाळणं. त्या पहिले सगळे 2 व्हीलरची आम्ही पूजा करून घेतो, त्यानंतर असते 4 व्हीलर की जी एक माझ्या जेठ आहे त्यांची आहे, एक आमची आहे आणि माझी दीर आहे की ज्यांची रिक्षा आहे. तर असं काही चाललेलं होतं सगळ्यांची पूजा वगैरे करणं. आणि याच्यात आमचा 1 तास कसा निघून गेला कळलं सुद्धा नाही. नाहीतर ना तुम्हाला आम्ही पंचवटीचं दाखवणारच होतो, कारण अक्षरशः ते मी स्वतः अजून बघितलेलं नाहीये की पंचवटीवर रावण दहन कसं होतं. दरवर्षी आम्ही ठरवतो की पंचवटी जायचं, पण इथेच आहे ना की आम्हाला 8:30 वाजूनच जातात. त्यानंतर मोठे जेठे त्यांच्या घरी जाणं होतं, काही 1-2 जवळचे लोक आहेत त्यांच्या घरी जाणं होतं, असं करत करत 9 वाजूनच जातात. आणि नंतर इकडचं झालं की मग असतं माझं माहेर, त्याच्यामुळे कालही आम्हाला खूप सारं लेट झालेलं. तर इथे आमचं झालं होतं सगळं ओवाळून वगैरे, पण आहोंचं चाललेलं की नाही आपण फटाके फोडायचे असं. तर मी त्यांना तेच म्हटले की आता ठेवून देते आणि पटकन निघू. पण मी घरात गेली तोपर्यंत यांनी लगेच बाहेर फटाके लावण्याची तयारी चालू केली. तर मग नक्की कमेंट करा माझी एवढी मोठी फॅमिली, एवढी मोठी पब्लिक कशी वाटते नक्की मला सांगा. आणि इथे बघा सुरू झाले फटाके फोडायचं काम. आणि दसरा असो दिवाळी असो फटाके हे वाजलेच पाहिजे. जर फटाके वाजले नाही तर सण आहे असंही वाटत नाही, हो की नाही. आणि त्यानंतर आले मी माझी जेठ आहे त्यांच्या घरी. इथला व्हिडिओ मी थोडासाच घेतला कारण ब्लॉग खूप सारा मोठा झाला असता आणि बघणाऱ्यांना तुम्हाला पण कंटाळा आला असता की सारखं ती ओवाळणंच दाखवते, असं होऊ नये म्हणून ज्या गाड्या मी तिथे दाखवल्या नाही त्या गाड्या मी इथं दाखवल्या. आणि हे आहे माझी जेठ, त्यांचं घर, त्यांचं पण असंच रो हाऊस आहे 2 मजली. तर हे होतं माझी जेठ, त्यांच्या घरी आम्ही आलेलो. आणि त्यानंतर जो पुढचा कार्यक्रम होता आमचं सोनं देण्याचा तो आम्ही इथंच केलेला. ह्या माझ्या पुतण्या होत्या की ज्यांना ओवाळायची खूप हौस असते. ह्या दोघी सारख्याच आहे, एक दिरांची आणि एक जेठ आहे
त्यांची, तर असं काही आमचं चाललेलं. पाय पडा पाय पडा पाय पडा. असली सोनं द्या आता. हे पाय असली सोनं भेटलंय आता. गप्पा साधं माझं झालं ते काय काय राजा हॅपी काय राजा कितना बारी क्वालिटी रहने आते. हे पाय असली सोनं भेटलं पाय आते नका द्या. आता तू माता हे माझ्याकडे राहू देते कारण आते नका द्या. अरे मला भेटलंय तांबरे असली सोनं दिलंय आहोंनी मला दसऱ्याचं. आता विसरून जा. सासरचं सगळं झाल्यावर, त्यांच्याकडे सोनं वगैरे देऊन झाल्यावर, गाड्या ओवाळून झालं की सगळं झाल्यानंतर येतं माझं ते माहेर. आणि मग आम्ही येते मी माहेरी दर दसऱ्याला. पण ह्यावेळेस ना खूप सुनं सुनं वाटत होतं तिकडे. असं म्हणजे दसरा म्हणजे वाटतच नव्हतं. कारण तिथे झालं काय, मी पहिले गेली ना सिडकोला, तर गेल्या गेल्या पोरांना पाकिट आणणं, दुकानावरून खाऊ आणणं हे माझ्या पप्पांचं दरवेळेसचं असायचं. दसरा असो, दिवाळी असो, संक्रांत असो, पहिले ते माझ्या पोरांना दुकानावर घेऊन जात होते. आणि झालं काय की कालही शिवाय मला म्हटलं की मला पाकिट पाहिजे सगळ्यात पहिले. आणि पप्पा ज्या दुकानावर जायचं त्या दुकानावर मी थांबले आणि मला लगेच आठवण आली. यांना म्हटलं पप्पा होते तर लगेच इकडे यायचे आणि पोरांसाठी खाऊ घ्यायला यायचे. म्हटलं आता ते काम मलाच करावं लागतंय असं पण मी यांना तेव्हा म्हटलेली. आणि मम्मीकडे इकडे तळी भरल्या जाते. जे घट असतात ना त्या घटाच्या नारळ आणि कुलदैवत असं धरून तळी भरल्या जाते. तळी भरल्यानंतर ते नारळ फोडल्या जातं. पण ते नारळ शिवायलाच फोडायचं होतं. आणि असे काही तिथं थोडंसं हसी मजाक चाललेली होती. मग नंतर आम्ही द्यायला लागलो सोनं एकमेकाला. मग सोनं देत असताना आम्ही पप्पांना खूप सारं मिस पण करत होतो. पण मम्मी समोर दाखवता येत नाही की आम्हाला पण म्हणजे असं काही होतंय असं. पण मग जे व्हायचं ते शेवटी झालंच. मम्मीला आहे की जे रडू आवरलंच नाही. आणि मम्मी सोनं वाटता वाटताच रडायला लागली. साहजिक आहे, आता पहिला सण आहे की जो पप्पा नसताना आम्ही करतोय. आणि सगळ्यांना असं थोडीफार खंत वाटतच होती की पप्पा नाहीये. पण मग मम्मीला सावरणं आता हे पण मोठं काम आहे. आता प्रत्येक सण येईल ना तेव्हा मम्मीला थोडंफार वाईट वाटेलच. आणि इथे शिवाय की ज्याने त्याच्या मामीला माझ्या पाया पडा की ज्या ऑलरेडी मामीच्या पहिले पडून झालेल्या होत्या. पण माझे पोरं खूप आगाव आहेत. त्यांनी मामीला पायाच पडायला लावले. आणि मीही पप्पांच्या फोटोजवळ सोनं ठेवलं. आणि पप्पांना बघून खूप कसं तरी वाटत होतं. आणि मम्मीचं की जे रडणं थांबत नव्हतं. आणि आम्ही जेव्हा जातो ना तेव्हाच माझ्या माहेरी पण थोडासा आनंद आणि थोडंसं नसल्यासारखं वाटतं. आणि तिथून मग निघालो आम्ही. घरीच जेवणार होतो पण ऑलरेडी मम्मीकडे 10:15 होऊन गेलेले. मग मम्मीकडे आम्ही जेवायला थांबलोच नाही. त्यानंतर आलो आम्ही एका हॉटेलला जेवायला. की हे जे हॉटेल की तिथं जवळपास आम्हाला जाऊन 1-1.5 वर्ष होऊन गेला होता की आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो. पण या हॉटेलचा आहे ना पूर्ण लुकच चेंज झालेला होता. असं वाटतच नव्हतं की हे तेच हॉटेल आहे. आणि आम्ही सगळ्याशी सरप्राईज होतो की बापरे हॉटेल किती चेंज झालं. म्हणजे आम्ही या हॉटेलमध्ये जवळपास 1.5-2 वर्षांनंतर आलेलो. आणि इतकं भारी वाटत होतं की विचारूच नका. आणि तिथलं जेवण सुद्धा खूप छान होतं. सिस्टर आहे की तिची फॅमिली आम्ही आणलेली इकडे जेवणासाठी. ती नाही म्हणत होती पण मग तिला म्हटलं चल ऑलरेडी 10:15 वाजून गेलेलेत, घरी जाणार मग पुन्हा ते करायचं आणि नंतर खायचं, त्यापेक्षा आपण बाहेरच जेवूया. मग त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये दोघी फॅमिली आलो आणि जेवायला थांबलो. तर इथे आम्ही ऑर्डर करणार होतो व्हेज. पण आहोंचं चाललेलं की 9 दिवस तुम्हाला नॉनव्हेज खाऊ दिलेलं नाहीये, नवरात्र झालेली आहे, मला नॉनव्हेज खायचंय. मग त्यांना म्हटलं खायचं असेल नॉनव्हेज तर थोडंफार खा, तुम्हाला जे हवं असेल ते. मग सगळ्यांनी व्हेजच खाल्लं. पण मग त्यांनी स्टार्टरला हे मागवलेलं
चिकन लॉलीपॉप होते वाटतं, आय थिंक. मला पण माहिती नाही कारण मी खाल्लं नाही, त्यामुळे मलाही माहीत नव्हतं. आणि ही जी डिश आहे ना ती माझ्या शिवायला आता खूप आवडायला लागलेली. जेव्हा जाईल जिथं जाईल तिथे तो पहिले ते तंदूर किंवा चिकन लॉलीपॉप असं काही ना काही मागवत असतो. नंतर आम्ही ऑर्डर केलेलं होतं की बेंगन मसाला की जे माझ्या बहिणीला वांगण 9 दिवस खायला भेटलं नाही, त्यामुळे तिने ते ऑर्डर केलेलं. मेथी की जी मला खूप सारी आवडते ती मला खायला भेटलेली नव्हती, त्यामुळे मी मेथी ऑर्डर केलेली. आणि इकडे दोघांनी ऑर्डर केलेलं होतं त्यांचं पनीर. असं काही कारण ते दोघांनी ऑलरेडी मेथी आणि वांगी फायनली खाल्लेली. घरी झाला मस्त असा दसरा सेलिब्रेट आणि गेलेलो होतो बुलेटवर, त्याच्यामुळे केसांचा अवतार आणि माझा पण अवतार खराब झाला. चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, माझी फॅमिली कशी वाटली की जी तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलेली आहे, नक्की कमेंट करा. आणि मी कशी दिसत होती मला तेही नक्की सांगा. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. शिवाय बोला, हा बोल ना, पटकन बोल. मम्मीची ना बॅटरी खतम होती. मम्मीची बॅटरी. म्हणजे मोबाईलची बॅटरी. चला बाय.